भारतानं वीज निर्मितीचं एक भलं मोठं लक्ष्य नुकतंच साध्य केलं। 25 एप्रिल 2026 रोजी भारतानं 256 गीगावॅट पेक्षा जास्त विजेची गरज पूर्ण केली। मात्र दुसरीकडे जे मुंबईत घडतंय ते तुम्हाला कळलंय का? महानगर आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून मिरवणाऱ्या मुंबईमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे। नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज। आजचा सवाल हाच की मुंबईमध्ये सारखी वीज का जातीये? हा प्रश्न याच्यासाठीही विचारायला हवा कारण मुंबई साधं सुधं महानगर नाही। देशाची आर्थिक राजधानी म्हणून या शहरानं आत्तापर्यंत आपल्याला मिरवलंय। मग अशा शहरात विजेचा लपंडाव का व्हावा, तो कसा झालाय ते आधी जाणून घेऊ। कुलाबा, गिरगाव, दादर, प्रभादेवी, शीव, वरळी ही मुख्यत्वे मुंबई महानगरातली ठिकाणं आहेत जिथे वीज पुरवठा खंडित झाला। विविध ठिकाणी 2 तास ते 14 तास सलग वीज नव्हती। गिरगावात 12 तास वीज खंडित झाल्याची घटना घडल्यानं लोक संतप्त झालेली आहेत। मुंबईच्या उपनगरामध्येही वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी गेल्या आठवड्यात आलेल्या आहेत। मुंबईतील जागरूक नागरिक आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। आपण पटकन माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्यापर्यंत पोहोचतो आहोत। मुंबईमध्ये सहसा वीज जात नाही म्हणून लौकिक होता, पण यावेळच्या उन्हाळ्यातली परिस्थिती वेगळी राहिली। कारण ह्यावेळी उन्हाळा जास्त होता, लोकांनी आपल्या एअर कंडिशनचा जास्त वापर केला आणि जेव्हा अशा प्रकारचे वीज ची डिमांड वाढते तेव्हा निश्चितपणे त्याचा प्रभाव हा वीज पुरवठ्यावरती होतो। परंतु दुसरा प्रश्न असा आहे की जी मान्सून पूर्व जी तयारी असते किंवा आपत्कालीन व्यवस्था आणि त्वरित प्रतिसाद प्रणाली या वीज कंपन्यांचे विशेष उद्दिष्ट असतं। पण दुर्दैवाने आज आपण पाहिलं की टाटा कंपनी असून देत, अडाणी असून देत, बेस्ट असून देत किंवा महावितरण या मुंबईमध्ये खास करून ज्या वीज पुरवठा करतात त्यांच्याकडे फ्यूजमॅनची कमतरता आहे, तांत्रिक कर्मचाऱ्याची कमतरता आहे। जसं देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि महापालिकेमध्ये जसं कर्मचाऱ्यांची जी रिटायरमेंट झाल्यानंतर आपण परत नियुक्ती करत नाहीत, हीच परिस्थिती आता खाजगी कंपन्यांकडे ओढवलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी ह्या कॉस्ट कटिंगच्या नावाखाली आपण नवीन भरती करत नाहीत। त्यामुळे ह्या तक्रारी वाढत आहेत आणि स्टाफ कमी असल्यामुळे ह्या विजेच्या समस्येकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देणं आवश्यक आहे। बिलकुल, या निमित्तानं विजेचा लपंडाव कसा होतो, कुठे होतो आणि त्याच बरोबर जबाबदारीचाही लपंडाव कसा होतो तेही आपण जाणून घेऊ। सगळ्यात महत्त्वाची तक्रार तर यंदा अशी होती की वीज खंडित करताना पूर्वसूचना दिलीच जात नाही। बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी हा मुद्दा मांडल्याच्या नंतर बेस्ट महाव्यवस्थापक सेठिया उत्तरासाठी असं म्हणतात की विद्युत विभागामध्ये 12 वर्ष पदच भरली गेली नाहीयेत, त्यामुळे केवळ 50% लोकांवरच विद्युत विभाग काम करतो आहे। बेस्टच्या या अडचणी सांगत असताना एक तांत्रिक बाब त्यांनी समोर आणली की मरीन लाईन्स इथे वीज वाहिनी रेल्वे रुळाच्या खालून जाते, त्यामुळे दुरुस्तीला उशीर लागतो आहे।